दीपक तांबोळी. दारावरची बेल वाजली तशी योगिताने धावत जाऊन दरवाजा उघडला. बाहेर तिची मैत्रीण सुनंदा उभी होती. ए सुनंदा, आज अचानक कसं येणं केलंस? बस, मी पाणी घेऊन येते. तिला पाणी देऊन योगिता तिच्या समोर जाऊन बसली. सुनंदाने पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला आणि हसून म्हणाली, अगं काही नाही, मी सध्या हैदराबादी मोत्यांच्या दागिन्यांचा बिझनेस सुरू केलाय. म्हटलं आज तुला सुट्टी असते तर दाखवावे तुलाही काही. अरे वा, दाखव ना, आवडले तर जरूर घेईन मी, योगिता हर्षाने म्हणाली. सुनंदाने बॅग उघडली. त्यातून अनेक प्रकारचे दागिने काढून तिने टेबलावर मांडून ठेवले. ते दागिने पाहत 1.5-2 तास कधी उलटले तेच योगिताला कळलं नाही. त्यातून 3,000चा नेकलेस आणि 2,500च्या बांगड्या तिने पसंत केल्या. तेवढ्यात आतमध्ये झोपलेली अनुजा बाहेर आली. बाबा उठलेत का ग अनु? तिने अनुजाला विचारलं. हो, पुस्तक वाचतायत, अनु म्हणाली. योगिता निवडलेले दागिने घेऊन बेडरूममध्ये गेली. पुस्तक वाचणाऱ्या अर्पितला ते दागिने दाखवत म्हणाली, अहो बघा किती सुंदर दागिने आहेत आणि स्वस्तही आहेत. आपल्याकडे हेच दागिने 10,000ला मिळतील. विशेष म्हणजे सुनंदा यांची गॅरंटी घेते. अर्पितने एक नजर त्या दागिन्यांवर टाकली. मग पडलेल्या चेहऱ्याने तो तिला म्हणाला, योगिता, दागिने चांगले आहेत ग, पण तुला माहितीये सध्या आपली परिस्थिती कशी आहे ते? अर्पितने तिच्या उत्साहावर पाणी फिरवलेलं पाहून योगिता संतापली. हे तुमचं नेहमीच आहे. काहीही उत्साहाने घ्यायला गेलं की लगेच तुमचा परिस्थितीचा बहाणा तयार असतो. आम्ही कधी हौसमौस करायचीच नाही का? अर्पितचा चेहरा अजूनच केविलपणा झाला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा नकार ओळखून योगिता अजूनच बिथरली. त्यांच्याकडे संतापाने पाहती तणतणतच बाहेर आली. राहून दे ग बाई सुनंदा, ते नाही म्हणतायत. सुनंदा आश्चर्यचकित झाली. का ग, का नाही म्हणतायत? नेहमीच कारण, सध्या पैसे नाहीत. माझं मेलं नशीबच वाईट. लग्नानंतर कधी माझी हौसमौज झाली नाही. नंदा आणि सासू सासऱ्यांचं करण्याचं सगळं आयुष्य गेलं. स्वतःसाठी तर कधी जगताच आलं नाही. पण योगिता, तू स्वतः कमवतेस, मग स्वतःसाठी काही खर्च करायचा तुला एवढा सुद्धा हक्क नाही? एवढ्याशा पैशासाठी तू नवऱ्याला विचारावं लागतं? सुनंदाने आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. तिच्या या प्रश्नावर योगिताचे डोळे भरून आले. भरलेल्या गळ्याने ती सुनंदाला म्हणाली, हे असंच आहे बाई, मी म्हटलं ना माझं नशीबच वाईट आहे म्हणून. जाऊ दे, पुढच्या महिन्यात मी नक्की घेईन, किंवा मध्ये जमलं तर तुला फोन करते. चालेल, पण लवकर कर, सध्या डिस्काउंट सुरू आहे, नंतर महागात पडतील दागिने. योगिताने मान डोलावली. सुनंदाने दागिने आवरून बॅगेत ठेवले आणि ती निघून गेली. अर्पित आतमध्ये हे सर्व ऐकत होता. योगिताचं बोलणं ऐकून तो चांगलाच दुखावला. सुनंदा गेल्याचा अंदाज आल्यावर तो बाहेर आला. रागवलेल्या योगिताला म्हणाला, योगिता, या महिन्यात घरपट्टीचे 5,000 भरायचे आहेत. शिवाय अनुजाच्या क्लासची फी सुद्धा भरायची आहे. वस्तुस्थिती लक्षात आल्यावर योगिता जरा विरमली. तरी आपला राग कायम ठेवत म्हणाली, खर्च कधी नसतात हो आपल्याकडे. मग काय, मरेपर्यंत आम्ही काही हौसमौजच करायची नाही? तसं नाही योगिता, पण त्याचं न ऐकताच ती रडत रडत आत निघून गेली. अर्पित तिच्याकडे बघत राहिला. तिचं मन त्यालाही कळत होतं, पण इलाज नव्हता. दोघांचं लग्न झालं त्या अगोदरपासून योगिता नोकरी करत होती. लग्नानंतर 2 नंदा आणि नेहमी आजारी असणारे सासू सासरे यांच्या दिमतीतच दोघांचे पगार संपून जायचे. जी बचत ती कशी बशी करायची तीही नंदांच्या लग्नात संपून गेली. कालांतराने सासू सासरे वाढले. आता तरी खर्च करायला मोकळेपणा मिळेल असं वाटत असतानाच एक 2 BHKचं स्वतःचं घर असावं असं योगिताला वाटू लागलं. घर तर झालं, पण त्यासाठी अर्पितला कर्ज घ्यावं लागलं. त्याच्या अर्ध्याहून अधिक पगार त्या कर्जाच्या हप्त्यातच जायचा. योगिताच्या पगारावर घर चालायचं.
अर्थातच मनमोकळेपणाने खर्च करायची योगिताची इच्छा अपूर्णच राहायची. जेव्हा बघावं तेव्हा मन मारून जगणं तिला असह्य व्हायचं, पण इलाज नव्हता. अर्पितची ही परिस्थिती काही वेगळी होती अशी नाही. त्यालाही पर्यटनाची खूप आवड होती, पण पैसे नाहीत म्हणून आजपर्यंत तो कुठेच जाऊ शकला नव्हता. पैशाअभावी बायकोची होणारी चिडचिड त्यालाही दिसायची, पण त्याचाही नाईलाज होता. त्याच्यातून आता मुलं मोठी होत होती, त्याचा शिक्षणाचा खर्चही खूप वाढला होता. अशा परिस्थितीत सगळी हौसमौस सोडून काटकसर करणं अत्यावश्यकच झालं होतं. बजेटचं काम अर्पितकडे असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवण्याचं जिगरीचं काम त्यालाच करावं लागायचं. योगिता पगार झाला की सगळा पगार त्याच्या हातात देऊन मोकळी व्हायची. रुपयाचा हिशोब ठेवताना त्याला नेहमीच बायको आणि मुलांची नाराजी सहन करावी लागायची. ती तो नाईलाजाने सहन करायचा, कारण एक्स्ट्रा इन्कमचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता. पुढच्या महिन्यात योगिताचा पगार झाल्यावर तिने तो पगार अर्पितच्या हातात दिला. अर्पितने त्यातले 10,000 काढून तिच्या हातावर ठेवले. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. हे काय परत का देताय? तिने विचारलं. काही नाही, मागच्या महिन्यात तुला मोत्यांचे दागिने घ्यायचे होते ना, ते घेऊन ये. बऱ्याच वर्षात तुला साडी घेतली नाहीये. लग्न समारंभात जाण्यासाठी 1-2 साड्याही घेऊन ये. योगिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहून म्हणाली. काय लॉटरी बिटरी लागली की काय तुमची? एकदम 10,000. घरातल्या बाकीच्या खर्चांचं काय करायचं? करेन मी काहीतरी, तू नकोस त्याची काळजी करू, अर्पित म्हणाला. योगिता खुश झाली. आयुष्यात पहिल्यांदाच मनसोक्त खरेदी करता येणार याचा तिला प्रचंड आनंद झाला. दुसऱ्या दिवशी कंपनीतून सुटल्याबरोबर तिने सुनंदाला फोन करून दागिने घेण्यासाठी येत असल्याचं कळवलं. सुनंदाच्या घरी जाता जाता मध्येच बाजार लागत असल्याने ती बाजाराकडे वळली. साडीच्या दुकानाजवळ तिने स्कूटी लावली. आतमध्ये ती शिरणार तोच तिच्या मनात एक विचार चमकून गेला. खरंच का आपल्याला साड्यांची आणि दागिन्याची इतकी गरज आहे? दुसरं काही महत्वाचं तर नाही? या विचारासरशी तिने घरातलं चित्र डोळ्यासमोर आणलं. अनुजाचं तिच्या मुलीचं दप्तर फाटलं होतं. सौरभ तिचा मुलगा क्लासला जाण्यासाठी बऱ्याच महिन्यापासून सायकल मागत होता, पण ते शक्य नसल्याने त्याला आवडत नसतानाही त्याच्या मित्रांच्या बाईकवर जावं लागत होतं. आणि अर्पित, हो, त्याचेही शूज फाटले होते. 3 वर्षापासून तो त्यांना वारंवार शिवून वापरत होता. गेल्या 5-6 वर्षात त्याने नवीन कपडे घेतले नव्हते. तिला तरी मागच्या वर्षी नातेवाईकांच्या लग्नात 2 नव्या कोऱ्या साड्या मिळाल्या होत्या. तिला अचानक तिच्या वडिलांची आठवण आली. तेही स्वतःसाठी काहीही खरेदी न करता बायको मुलांच्या आनंदासाठी पगार खर्च करायचे. कधी कोणी टोकलंच तर म्हणायचे, मला कोण बघतंय, हौसमौस करायचे दिवस तुमचे आहेत, तुम्ही चांगलं राहिलंच पाहिजे. अर्पित तरी दुसरं काय करत होता? कर्ता पुरुष म्हणून कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी त्याची होती. ती तो स्वतः हाल अपेष्टा सोसून पार पाडत होता. अचानक नवऱ्याच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले. छे, खरी गरज अर्पित आणि मुलांना आहे. आपण काय दागिने आणि साड्या आताच घेतल्या पाहिजेत असं नाही. दिवाळीचा बोनस मिळाले की आपल्याला हट्टाने त्या घेता येतील. या विचारासरशी तिने निर्णय पक्का केला. ती वळली. स्कूटी घेऊन तिने आपला मोर्चा बुटाच्या दुकानाकडे वळवला. अर्पितसाठी तिने 8 नंबरचा चांगला 1,500 रुपयाचा बूट सॉक्स घेतले. मग कपड्याच्या दुकानात जाऊन तिने तिच्यासाठी शर्ट पॅन्टचे 2 पीस घेतले. अनुजासाठी नवीन स्कूल बॅग घेतली. इतर सरफटर खरेदी करून ती सायकलच्या दुकानात शिरली. 5-6 हजारात चांगली सायकल येते हे ऐकून तिला आनंद झाला. ती घ्यायला मात्र सौरभला जाणावं लागणार होतं. सायकल मिळाल्यावर किती आनंद होईल त्याला, या कल्पनेने ती आनंदली. शेवटी ती अति समाधानाने घराकडे वळली. कुणीतरी म्हणून गेलंय, घेण्यापेक्षा देण्यात खूप आनंद आहे याचा प्रत्यय तिला येत होता. ती घरी आली. तिला हातात पिशव्या घेतलेल्या पाहून अनुजा आणि सौरभ चकित झाले. अगं आई, कुठे होतीस तू? सुनंदा मावशी तुला फोन करून थकली. तू तिच्याकडे जाणार होतीस ना, आणि हे काय आणले? अगं बाई, माझा मोबाईल गाडीच्या डिक्कीतच राहिला वाटतं. आण रे सौरभ काढून. अगं, आम्ही सुद्धा किती फोन केले तुला, अर्पित बाहेर येत म्हणाला. कुठे गेली होतीस तू? सांगते, मला अगोदर बसून तर दे. ती खुर्चीत बसली आणि पिशवीतून अर्पितसाठी आणलेले शूज, कपडे आणि अनुजासाठी आणलेली स्कूल बॅग, इतर सामान बाहेर काढून टेबलवर ठेवलं. अगं योगिता, हे कशाला आणलंस? सध्या याची काहीही गरज नव्हती. अशी कशी गरज नव्हती? 2-2.5 वर्षापासून ते फाटके बूट
15-20 वेळा शिवून वापरताय. कपड्यांचंही तेच. 5-6 वर्षापासून तेच कपडे घालताय. तुम्हाला काही नाही वाटणार हो. बायका मलाच विचारतात, तुझ्या नवऱ्याकडे दुसरे कपडे नाहीत का म्हणून. अनुचंही दप्तर फाटलं होतंच. ते आणायचंच होतं म्हणून मग तुमच्यासाठीही हे घेऊन आले. अगं पण तुला दागिने आणण्यासाठी पैसे दिले होते, मग त्या दागिनेच आणायचे होते ना. अर्पित वैतागून म्हणाला. आई, माझ्यासाठी काहीच नाही आणलं का गं? मध्येच सौरभने विचारलं. बाळा, तुझ्यासाठी सायकल पाहून आले, उद्या जाऊन घेऊया. आणि अर्पित, नकोय ते मला दागिने. शोभा वाढवण्याव्यतिरिक्त त्याचा उपयोगच काय? मी चुकले. त्या दिवशी मी सुनंदासमोर तुम्हाला नाही ते बोलले. नंतर मला पश्चाताप झाला म्हणून मग दागिने आणि साड्यांऐवजी हे घेऊन आले. आपली आई किती ग्रेट आहे ना तू अनु. सौरभ योगिताच्या गळ्यात पडत म्हणाला. आपले बाबा पण ग्रेट आहेत, अनु म्हणाली. कसं काय? सौरभने विचारलं. थांब असं म्हणत अनु आत गेली आणि एक बॉक्स घेऊन आली. त्यातून नेकलेस काढून तिने योगिताच्या हातात ठेवला. नेकलेस? योगिताचे डोळे विस्फारले होते. हा तर तोच नेकलेस आहे जो त्या दिवशी सुनंदाने मला दाखविला होता. हो, तोच आहे. बाबांनी सुनंदा मावशीला बोलावलं होतं, त्यांच्याकडूनच घेतला, अनुजा म्हणाली. योगिताने चकित होऊन अर्पितकडे पाहिलं. अहो, पण पैसे कुठून आणले? तुम्ही मला तर दिले होते ना. हो, काय झालं, मी मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो. त्या टूरचा 4,000चा यात्रा भत्ता मला आजच मिळाला. तू निघून गेल्यावर सुनंदाचा फोन आला की तू तिच्याकडे पोहोचली नाहीये आणि फोनही उचलत नाहीये. मला अंदाज आलाच की तू दागिन्यांऐवजी घरात कमतरता असलेल्या वस्तूंची खरेदी करायला गेली असशील. म्हणून मग मी सुनंदाला दागिने घेऊन बोलावलं. त्यातून हा नेकलेस घेतला. पण सॉरी, तुझ्या बांगड्या नाही घेऊ शकलो. तेवढे पैसेच नाही उरले. योगिताचे डोळे भरून आले. नवऱ्याने आपलं मन बरोबर ओळखलं, पण आपल्याला मात्र त्याचं मन ओळखता नाही आलं याची खंत तिला वाटून गेली. सॉरी अर्पित, मी खरंच चुकले. अर्पितने स्मित केला आणि म्हणाला. अगं वेडे, हा संसार आपला आहे. एकमेकांचं सुखदुःख आपल्याला जाणून घ्यावं लागणार ना. त्याच्या या वाक्यासही योगिताला गहिवरून आलं. दीपक तांबोळी यांनी ही कथा लिहिली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.